साताऱ्यातील महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई उपस्थित होते। जनतेशी बोलताना ते म्हणाले की मागच्या 2.5 वर्षाच्या काळात वर्षा बंगल्यावर जायचं म्हटलं तरी शंका होती, पण आता एकनाथ शिंदे साहेब वर्षा बंगल्यावर असतील तर वर्षा बंगल्याचे दार 24 तास सगळ्यांसाठी उघडं असतं। महाराष्ट्रातून आलेला सामान्य माणूस वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना आपली समस्या सांगू शकतो आणि त्याचे प्रश्न सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात। त्या वर्षा बंगल्याकडे जायचं म्हणलं, एक गेट, दोन गेट, तीन गेट, प्रवेश मिळत का नाही समजावती। पण आता रात्रीच्या 11ला जावा, 12ला जावा, शिंदे साहेब वर्षा बंगल्यामध्ये असले दरवाजे सगळ्यांना उघडे असतात। सामान्यातल्या सामान्य माणूस महाराष्ट्रातला आलेला त्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानापर्यंत जाऊ शकतो, आपले गाराने मुख्यमंत्र्यापर्यंत मांडू शकतो आणि जागेवर त्याचा प्रश्न सोडवण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। मी आपल्याला जबाबदारीने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सांगतो, आपला ग्रामीण भाग आहे सातारा जिल्हा, मी आकडेवारी राज्याचा मंत्री म्हणून आपल्या समोर ठेवतोय। गेल्या 2.25 वर्षामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, आता नव्याने समाविष्ट झालेल्या माननीय दादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं गेल्या 2.25 वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून 44,000 कोटी रुपयांची मदत हे शेतकऱ्याला करणारं हे महायुतीचं पहिलं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामधलं आहे। जबाबदारीने सांगतो, इतकी मोठी रक्कम या शेतकऱ्याला या ठिकाणी आपण दिली। महात्मा फुले कर्जमाफी योजना सरकारनं, उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारनं जाहीर केली, 2 लाखापर्यंतची कर्ज माफ केली। आपण सगळ्यांनी त्या विधानसभेमध्ये बोलला की कर्ज थकवताना तुम्ही माफ करताय, पण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काही मदत देणार आहात का नाही। त्यावेळी माननीय दादा मुख्यमंत्री होते, माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते। 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला नियमित कर्ज भरणारे अनुदान देण्याचा निर्णय झाला।